लाल सलाम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, जय भीम लाल सलाम. तुम्हाला आणि मला ज्यांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं, माणसात आणलं, त्या सर्व महामानवांना, महामातांना आणि लढ्यामध्ये, मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या सगळ्या शहीदांना मी अभिवादन करतो. विचारपीठावर जी सगळी मंडळी आहेत ती तुमच्या ओळखीची आहे, त्यामुळे त्यांचा नामोल्लेख करणं, जेवढी माणसं इकडे बसायला पाहिजे होती ती इथे बसलेली आहेत, एवढे सगळे सजग लोक इथं आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरतो आहे आणि एक चांगली गोष्ट घडते आहे की लोक नव्याने जागे होत आहेत आणि त्यातल्या त्यात काही सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि युवतींचा मोठा भरणा दिसून आलेला आहे. नव्यानं जागं ज्यावेळेला होते एखादी गोष्ट, त्यावेळेला त्याचे काही सिम्पटम्स दिसत आहेत. तिथे डॉक्टर आहेत, तर चांगल्या पण तब्येतीचे काही सिम्पटम्स असतात. तर एक तुम्हाला मी भरोसा म्हणून देतो की ठीक आहे, परिस्थिती वाईट आहे, पण या वाईट परिस्थितीमध्ये अनेक मुलं, जी साधारणपणे 25च्या दरम्यानची जी मुलं आहेत, मुली आहेत, ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत आहेत. म्हणजे लोकांना काहीतरी नवं करण्याची इच्छा आहे हे दिसून येत आहे. निरंजन आणि आम्ही काय सख्खे भाऊ नाही, परंतु कामाच्या दृष्टीने बघितलं तर त्याला खर्चटलं तर माझ्यासारखा माणूस कधीही गप्प बसणार नाही. आणि म्हणून निरंजन हा माझा भाऊ आहे, त्याला पहिल्यापासूनच मी थोडंसं आरतुरे बोलतो, कारण तो माझा खरंच चांगला मित्र आहे, भाऊ आहे माझा. निरंजननी आता आणि डॉक्टरांनी परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल व्यवस्थित सांगितलेलं आहे. मी त्या सगळ्या अंधाराचं वर्णन करत बसणार नाही. अंधाराचं वर्णन कितीही केलं तरी ते संपत नाही. आणि म्हणून पुढे काय करायचं असा प्रश्न आहे. तर तुम्हाला वाटेल की मला सगळं माहिती आहे, अजिबात नाही. ही परिस्थितीत पर्याय काय, पर्यायाच्या दिशेनं विचार करू शकतो, पण पर्याय देण्यासाठी मी एवढा शहाणा नाही. मला काही कळत नाही हे मला कळतं, कारण ज्याला हे कळतं तिथून तर नवीन सुरुवात करतो. आणि अशी अनेक माणसं आहेत की आता प्रामाणिकपणे सांगायला सुरुवात केली की अहो खरंच आम्हाला काही कळत नाही. तर फक्त एक जे आपल्याला आपल्यावर जे काही संकट आलेलं आहे किंवा जी परिस्थिती आलेली आहे, त्या परिस्थिती येण्याच्या पाठीमागे आपली काही विचार करण्याची पद्धत ही आहे की आपण खूप आपल्याला कळतं आहे असं वाटत होतं, पण ते काय तसं दिसत नाही. एक गोष्ट सांगतो निरंजन, म्हणजे लोकांना पटकन कळेल की काय प्रॉब्लेम आहे. तर एक राजा असतो, राजा, आणि त्या राजाला असते एक पोरगी. आता पोरगी मोठी होते, आता ती मुलगी मोठी झाली की बापाला वाटतं की बाबा तिचं लग्न करून टाकलं पाहिजे, कुणीही बाप. तर ते राजा असला तर काय, तो त्याला पोरीला विचारतो की बेटा तुझं लग्न करायचं माझा विचार चाललेला आहे,
तर तुझं कुठं जर काही सेटिंग असलं तर मला सांग. सेटिंग म्हणजे तो जरा बाप चांगला असतो. तर हां म्हणजे काय जर तुझं कुठे काय जर अफेअर असलं तर सांग. ती म्हणली नाही पप्पा तसलं काय माझं नाही, तुम्ही ठरवाल तो नवरा मी स्वीकारेन. तर बाप चांगला माणूस आहे. तो म्हटला की तसं नाही, पण तुझी काहीतरी इच्छा असेल ना. ती म्हणली काय नाही, तुम्ही बघा आणि तुम्ही सांगाल त्याच्यावरच लग्न करीन. तरी बाप म्हणतो नाही, पण काय तर सांग, तुझी काहीतरी इच्छा असेल. मग ती पोरगी म्हणते मला लग्न करायचं आहे, तर तुम्ही जो काही नवरा मला शोधाल त्या पुरुषाकडे 32 गुण असावेत. आता ते राज असतो. मला त्याला काय, तुझी इच्छा ताबडतोब पूर्ण करतो. तो त्या प्रधानाला बोलवतो आणि प्रधानाला म्हणतो हे बाबा जा राजधानीमध्ये आणि जेवढे 32 गुणाचे गडी आहेत तेवढे उचलून आण, त्यातनं आपण सिलेक्ट करू. आता ते राजधानी फिरतात. 15, 16, 17 गुणाच्या वर गडी भेटत नाही. परत येतात. राजा म्हणतो काय नाही, खेड्यांमध्ये जा. खेड्यामध्ये जातात. तिथे बघतो तर 22, 23, 24 त्याच्या पलीकडे गडी मिळत नाही. राजाला राग येतो. तो प्रधान म्हणतो मिळत नाही. अरे म्हणला तू जर आता जर का 32 गुणाचा गडी नाही आणला, फक्त 15 दिवसाची तुला मुदत देतो. 15 दिवसाच्या आतमध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे, नाहीतर मी तुला फासावर देणार. अरे म्हणला लगीन कुणाचं तरास कुणाला येऊ. तर आता तो प्रधान तो म्हणला जातो आदिवासी इलाक्यामध्ये जातो. फिरतो. 14 दिवस म्हणजे 13 दिवस संपतात. 14व्या दिवशी दुपार झालेली असते आणि म्हणतो आता काय मिळत नाही, उद्या फासावर जायचं आहे. म्हणला सगळ्यात प्रिय गोष्ट म्हणजे झोप. मरायच्या अगोदर झोपून घेतो आणि एका झाडाला घोडा बांधतो आणि त्या धुळीतच तो झोपतो. आदिवासी पोरं खेळत खेळत येतात, बघतात एवढी चांगली कापडं, एवढा चांगला घोडा. त्याला विचारतात ओ पाहुणं उठा. तर तो उठतो. तो म्हणून त्याला विचारतो कोण आहे तुम्ही. अरे म्हणला मी परदान आहे परदान. पोरं म्हणतात मग असं का तुझं झालंय बारदान. का तू धुळीत पडला म्हणे, घोडा एवढा चांगला. अरे म्हणला काय सांगू, माझं लय प्रसंग वाईट. राजाच्या पोरीचं लग्न, तिला पाहिजे 32 गुणाचा गडी, मला दिले 15 दिवस, आता संपले सगळे म्हणे, उद्या जायचे, मला उद्या फासावर जायचे. पोरं ऐकतात. ते म्हणतात अरा गडी चांगला दिसतोय. एकमेकाकडे बघतात. म्हणतात महाराज ओ प्रधान हाय. अर बोललं लय बरं झालं, कुठे आणा म्हणले त्याला. एक अर्धान गडी घेऊन येतात. आल्यानंतर त्याला एवढा आनंद होतो. तू बोलते अरे तू तो मेरी जान आहे, तर तू भेटलाच लय बरं झालं. बस घोड्यावर त्याला पळवत राजधानीत आणतो, घरी घेऊन जातो, चांगला सर्फमध्ये टाकतो, धुवून काढतो. आता तो मधलं बोलतो महाराज, पण तो काय ऐकत नाही. त्याला चांगलं दुसऱ्या दिवशी चांगली कापडं बिपडं कपडे बिपडे चांगलं करून त्याला दरबारात घेऊन जाणार. त्याला जेवाय खावाय सगळं व्यवस्थित आणि असा दरबारात पाऊल टाकणार. तेवढ्यात तो म्हणतो महाराज ओ प्रधान, मला मी कालपासून तुम्हाला बोलायचा प्रयत्न करतोय, तुम्ही बोलूच देत नाही. तू मेरी जान आहे, तू मेरी जान आहे. काय बोलायला गेलं की जान आहे. पण तू माझं ऐकून घ्या म्हणे. तर म्हणले काय. मला मी रात्रभर विचार केला, मोजले, 30च गुण भरत्यात, 2 नाहीत. अरा म्हणला वाद्या, इथं एकदम टोकावर येऊन रे त्रास दिलास म्हणे, आता जाणार मी फासावर. पण तो तेवढ्यात दरबारात डोकावून बघतो. राजा खुश असतो, एकदम खुश असतो. तर म्हणतो मूडमध्ये दिसते स्वारी. कानात जातो, कानात सांगतो, म्हणतो महाराज जरा गडबड आहे. तर म्हणला काय रे. म्हणला काय नाही. म्हणला 2 कमी आहेत, 30च आहेत. राजा बोलतो ठीक आहे, लग्न 19-20 चालतं. अहो लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट. पोरीला बोलतो बेटा लग्न काय नसतं म्हणे, ॲडजस्टमेंट असते. 1-2 वर्ष सुरुवातीची बरी असतात, त्याच्यानंतर लय तारास असतो, टोटल ॲडजस्टमेंट. ती बोलते पप्पा तुम्ही ॲडजस्ट, मी पण ॲडजस्ट.
मला काय. तर तो म्हणतो ठीक आहे आणा त्याला म्हणे. आणतात त्याला उभा करतात. महाराज म्हणतात गडी तर चांगला दिसतोय, अर्धांड आहे, रांगडा आहे. म्हणे बाबा 30 कुठले गुण आहेत ते नको सांगू, 2 कंचे नाहीत तेवढे सांग. तर म्हणला बघा महाराज तुम्ही राजे माझे, मी खोटं नाही बोलणार. म्हणला मला काही येत नाही. मला येत नाही म्हणजे म्हणला मला ज्ञान नाही, ज्ञान. हॅट म्हणला अरे राजाचा जाव आहे तू होणार. देशोदेशीचे पंडित येऊन पडले माझ्या गोष्टीला, त्यांना सांगून तुला मी ज्ञानी बनवून टाकीन. नाही म्हणला ते बरोबर आहे, पण पहिला गुण कुठला नाही. म्हणला मला काही येत नाही, आणि दुसरा आपण कुणाचं ऐकत नाही. हां म्हणजे आपला सगळ्यांचा नवरदेव झालेला आहे. आणि गैरसमज असा आहे की आपल्याला सगळं कळलेलं आहे. मी हे म्हणत नाही की काहीच कळलेलं नाही. जगातल्या सगळ्या गोरगरीब माणसांनी एकत्र येऊन मोठे लढे केले हो. त्यांना कळलं होतं, पण त्या काळाचं कळलं होतं, या काळाचं आपल्याला कळलं नाही. आणि भारतामध्ये मी बौद्ध आहे, धर्मांतरित बौद्ध आहे मी, आणि आंबेडकरी चळवळीत काम करतो. गंगाधर अय्यरांना माहिती आहे. गंगाधर आहेत की गेले चला ठीक आहे. मी आंबेडकरी चळवळीत काम करतो, त्यामुळे मला तिथलं जास्त माहिती आहे. आमच्याकडे कसं आहे साहेब, घराघरात नेता आहे, घराघरात प्रत्येक माणूस इंटेलेक्च्युअल आहे. आणि प्रत्येक माणसाला वाटतं बाबासाहेब आणि नंतर मीच, मध्ये कोण नाही. हां आणि जे काही लेफ्टचे समाजवादी वगैरे जे नेते आहेत त्यांचं जरा बारकाईनं मी निरीक्षण केलं तर त्यांचाही तसाच काहीतरी दिसतंय. एवढंच आहे की त्यांना जरा इंटरनॅशनल माहीत असतं, पण पूर्ण माहीत नसतं, अर्धवट असतं. आणि अर्धवटवर ते हे जग बदलणार सारखं बोलतात, ते जग बदलणार. मी म्हणलं हे सारखं जग बदलणार बऱ्यापैकी जग यांना कळलेलं असेल. पण गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये मी बघितलं तर आमच्या माणसांना तर जग कळण्याचं काय, आम्हाला फक्त भारत कळतो आंबेडकरवाद्यांना, आमचं काय आंतरराष्ट्रीय ज्ञान नसतं. पण ज्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञान आहे त्यांचाही प्रॉब्लेम झालेला आहे की ही नवी परिस्थिती जी निर्माण झाली ती काय आहे नेमकी. तर त्यांचा आणि आंबेडकरवाद्यांचा म्हणा, मार्क्सवाद्यांचा म्हणा, समाजवाद्यांचा म्हणा, स्त्रीवाद्यांचा म्हणा, एकच पॅटर्न आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का बाबा एकदा राजकीय सत्ता हातात आली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि त्यातल्या त्यात काही लोकांना वाटतं की आपोआप सॉल्व्ह होतात. आता ही आपोआप थेरी जी आहे ती तर लय जोरात आहे. हां म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर आपल्याला हे दिसतं की 2 गट होते. एक म्हणत होते की या ब्रिटिशांना इथनं हाकला आणि आम्हाला आमचं राज्य द्या, आम्ही ती राज्य करू आणि हे नीट सगळी घडी बसवून टाकू. बाकीचे काही लोक होते ते म्हणले तुम्ही राज्य घ्याल ही गोष्ट खरी आहे, पण या आपल्या समाजामध्ये एवढेही आंतरविरोध आहेत, जात आहे, स्त्री पुरुष विषमता आहे, चाली रूढी काय परंपरा यांनी आणि अंधश्रद्धांनी आपण ग्रासलेले आहोत. जर आपण राज्य करण्याच्या लायकीचे नसलो आणि राज्य घेतलं तर ते म्हणले आपण लायकीचे आहोतच, आणि त्यांनी राज्य घेतलं. बाबासाहेब आंबेडकर हे एका बाजूला बाबासाहेबांचं म्हणणं होतं, फुल्यांचं पण म्हणणं
तेच होतं की ब्रिटिश लुटतायत, ही गोष्ट खरी आहे, ब्रिटिशांना घालवूनच दिलं पाहिजे. पण ब्रिटिश गेल्यानंतर आम्ही जे आहोत या देशातले अस्पृश्य लोक, हे जे मानव समूह आहेत, शूद्र अतिशूद्र किंवा बाकीचे सगळे जे काय लोक आहेत, गरीब लोक आहेत, ह्यांचं काय? तर ते म्हणले त्यांचं बरोबरच करणार आहे आपण. हां, बाबासाहेबांनी एका बाजूला स्वातंत्र्य लढा चालू होता, त्यावेळेसच बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केला. म्हणजे राज्यकर्ते झाले, रयतेचं राज्य आणलं, पण त्या राज्यामध्ये नेमकं काय होतं? त्यांनी मनुस्मृती नाकारली. मनुचे जे मेजर कायदे आहेत, जातीव्यवस्था गेली असं नाही मला म्हणायचं, पण जातीव्यवस्थेच्या विरोधात न बोलता त्यांनी अनेक जातीच्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि स्वराज्य निर्माण केलं. त्याच्या आधी मी जरा उलटा चाललोय. त्याच्या आधी बुद्धाच्या काळामध्ये बुद्धानं वैदिक परंपरेला विरोध केला आणि बौद्ध धम्माची जी काही परंपरा आहे, बौद्ध विचारांची परंपरा ही सुरू केली. बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन ॲन्सेंट इंडिया. ते किती लोकांनी वाचलं मला माहीत नाही, पण बाबासाहेबांनी समाजशास्त्राच्या क्षेत्रामध्ये भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये एक चांगला सिद्धांत मांडला. ते म्हणाले, या देशामध्ये एक छोटी क्रांती होते, या देशातले मनुवादी ताबडतोब प्रतिक्रांती करतात. या देशाचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन. आणि मग बाबासाहेब सांगतात की बुद्धानं या भूमीवर अपूर्व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामधली अपूर्व अशी महत्तम क्रांती केली. आणि मी हे खरं आहे सर, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव हा फक्त भारतापुरता नाही, बुद्धानंतर जे जे धर्म निर्माण झाले त्याच्यावर बुद्धाची सावली आहे. मी आता युरोपमध्ये गेलो होतो, अमेरिकेमध्ये गेलो होतो, इंग्लंडला गेलो होतो. साधारण 16-17 विद्यापीठांमध्ये मी याच्या संदर्भामध्ये, खास करून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी माझं भाषण रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन टुडेज कॉन्टॅक्स्ट इन इंडिया असा विषय देऊन ते केलं होतं. मी बोललो तिथे. मुद्दा बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्ध हा महत्तम क्रांतिकारक आहे, त्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव नंतर आलेल्या सगळ्या धर्मांवर बुद्धाची सावली आहे. बुद्धाच्या विरोधामध्ये प्रतिक्रांती केली पुष्यमित्र शुंगानं, आणि ती इतकी भयानक होती की तुम्हाला मी हे सांगतो याचं कारण तुम्हाला इतिहास थोडासा कळला की मला पुढं काय म्हणायचे ते कळेल. एवढी भयानक होती की बुद्धाच्या काळामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक याचं राज्य होतं, मोठं राज्य होतं. त्या सम्राटानं काय केलं तुम्हाला माहिती आहे, पण पुष्यमित्र शुंगाने एवढी मोठी काउंटर रिव्होल्युशन केली की ब्रिटिश हे आले तेव्हा कळलं की चक्रवर्ती सम्राट नावाचा कोणीतरी एक राजा होता, तोपर्यंत संपूर्ण गाडून टाकलं होता. म्हणजे काय करू शकतात, होत्याचं नव्हतं, संपूर्ण होत्याचं नव्हतं करू शकतात. ब्रिटिश आले त्याच्यानंतर आपल्याला माहीत पडलं की इथे एक राजा होता आणि तो इतका ग्रेट होता. त्याच्यानंतर 1000 वर्ष काय नाही, अंधार होता. झाले, वैदिक तत्त्वज्ञानाचं कन्सॉलिडेशन झालं या काळात. परंतु महाराष्ट्र ही अशी भूमी आहे की जिथे छोट्या छोट्या गावांमधनं, छोट्या छोट्या जातींमधनं नव्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचे संत उभे राहिले. त्याचा पाया बिया ते सगळं मी म्हणजे ते कसे निर्माण झाले ते सांगत बसत नाही, तो मोठा इतिहास आहे. पण हे संत निर्माण झाले आणि त्यांनी एक छोटी मागणी केली. ते म्हणले परमेश्वर एक आहे, तर या परमेश्वराच्या दारात त्याची सगळी लेकरं एक आहेत. आम्हाला आध्यात्मिक समतेची मागणी आहे त्यांची. आमची मागणी आध्यात्मिक समतेची आहे, आम्हाला आध्यात्मिक समता द्या. देवाच्या दारात सगळ्यांना समान आम्हाला एंट्री द्या, भक्तीचा अधिकार द्या.
या भक्तीच्या अधिकारामध्ये अनेक संतांना आपले जीव गमवावे लागले. मी 28 वर्षे इतिहास शिकवलेला आहे. मी पाठ्यपुस्तक मंडळ जे आहे महाराष्ट्राचं, त्याच्यामध्ये 5 वर्ष संपादक मंडळाचा सदस्य होतो. आणि कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलू नये हे मला तिथं मी शिकलो. त्याच्या आधी पण, कारण इतिहासाचा विद्यार्थी आहे मी. या ठिकाणी अनेक संतांना आपला जीव गमवावा लागला. ज्ञानेश्वराचं काय झालं तुम्हाला माहिती आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस. त्या तुकारामाचं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. त्या सगळ्याच्या हे सगळं जी काही संतांनी केलं त्याच्या आधारावर 18 पगड जातीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उभं राहतं, रयतेचं राज्य उभं राहतं. त्याच्याबद्दल त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज त्याचा विकास करतात. ताबडतोब काउंटर रिव्होल्यूशन होते आणि पुण्यात पेशवाई उभी राहते. पेशवाईमध्ये काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच पुण्यात फुले उभे राहतात आणि फुले रिव्होल्यूशन करतात, आधुनिक काळातली रिव्होल्यूशन करतात. बाबासाहेब त्याचा कळस म्हणून संविधान लिहितात आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 70 वर्ष झाली. त्या 70 वर्षाच्या आत या देशात एक काउंटर रिव्होल्यूशन चालू आहे, एक प्रतिक्रांती चालू आहे आणि त्याच्या मध्यात आपण हे साहित्य संमेलन घेतो. आता हे जे सगळ्यांची जी मी नावं घेतली, यांनी या देशाच्या सांस्कृतिक राजकारणाचा पाया घातलेला आहे. त्या काळातलं पर्यायी सांस्कृतिक राजकारण त्यांनी उभं केलं. भगवान बुद्धांनी त्या काळासाठी वैदिक धर्माच्या एकूण परंपरेला पर्याय, ब्राह्मण परंपरेला श्रमण पर्याय दिला. वैदिक परंपरेच्या विरुद्ध उभे राहिले, अवैदिक परंपरेचं कन्सॉलिडेशन केलं आणि त्यातून राज्य उभे राहिली. त्याच्यानंतर सगळ्या संतांनी एकत्र येऊन, 18 पगड जातीच्या संतांनी एकत्र येऊन जे सांस्कृतिक राजकारण केलं त्याच्यामध्ये आध्यात्मिक समतेची मागणी आणि अनेक वेळा त्यांनी जी क्रांती केलेली तिचं मी वर्णन करत नाही. निरंजन, तुम्हाला चांगलं माहिती आहे तुला की संतांनी जे विद्रोह केलेला आहे तो इतका अबोल, म्हणजे बोलले नाहीत काय. शिवाजी महाराजांचं तेच आहे, त्यांनी अजिबात कुठं भाषण दिलं नाही की याव करेंगा त्याव करेंगा ऐसा करेंगा, काय नाही, डायरेक्ट केलंच. हां, ते बघा, ते जाती वस्तीबद्दल काय बोलले नाहीत. पण अनेक किल्ल्यांचे जे सरदार आहेत ते मार जमातीचे सरदार पण त्यांनी दिले. बॉम्ब केली का, आम्ही केलं, बोलले नाहीत. सती जायची प्रथा होती की नाही? जिजाऊंना सती जाऊ दिलं का? मासाहेबांना सती जाऊ दिलं? मोडलं ना. शूद्रांनी शिकायचं नाही, म्हणजे एकाच वर्गाने शिकायचं, बाकीच्यांनी शिकायचं नाही. तर ते संभाजी महाराजांना शिकवलं की नाही? त्यांनी ग्रंथ लिहिले की नाही? शिकवलं ना. मनुस्मृतीच्या विरोधात उभे राहिले शिवाजी महाराज, कारण संतांनी ती भूमी तयार केली होती सांस्कृतिक राजकारण. त्याच्या पायावर हे रयतेचं राज्य उभं राहिलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मागे सांगितलं, मी नाव्यांचा संप घडवून आणला. ते सांस्कृतिक राजकारणाचा पाया आहे तिथे. ते सांस्कृतिक राजकारण केलं महात्मा फुल्यांनी. बाबासाहेबांनी 14 टाळ्या सत्याग्रह केला, सांस्कृतिक राजकारण आहे. काळाराम मंदिरात सत्याग्रह केला, सांस्कृतिक राजकारण आहे. धर्मांतराची घोषणा केली, सांस्कृतिक राजकारण आहे. धर्मांतर केलं, सांस्कृतिक राजकारण आहे. आणि संविधान दिलं, ते प्रजासत्ताक संस्कृतीची निशाणी आहे. प्रजासत्ताक संस्कृतीची. आता या काळामध्ये मी काय तुम्हाला नवीन सांगणार आहे? मला वाटतं हे आपल्या पूर्व परंपरांनी केलेलं आहे. आता फक्त आजचा काळ ओळखणं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर एक ह्यातनं सिद्ध होतं
की जोपर्यंत आपण आपलं स्वतःचं पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करत नाही तोपर्यंत आपली राजकीय सत्ता नीट बसत नाही. ते तुम्ही रशियाचं पण उदाहरण तुम्हाला माहिती आहे. रशिया तर केवढ्या उदात्त मानवी हेतूनी तिथे लोकांनी शहीद झाले इतके, आणि रशियाचं राज्य आलं, कामगारांचं राज्य आलं. स्वतःचं पर्यायी राजकारण उभं नाही केलं. रशिया कोसळला त्याला अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण हे पण आहे की रशियानं स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं केलं नाही. चीन 49 साली तिथे क्रांती झाली. त्या क्रांतीमध्ये कॉम्रेड माओ म्हणाले, अरे बाबांनो, एक राजकीय क्रांती केली तर हजारो सांस्कृतिक क्रांत्या कराव्या लागतील. ते चीनवाले आता केवढा मोठा विकास केला. हे ब्रिज बघितल्यानंतर दडपायला होतं. पण मी काय चीनला गेलो नाही. पण चीन, मला ज्यावेळेला मिफ्ता पुरस्कार मिळाला त्यावेळेला मी गेलो होतो कुठे, सिंगापूरला. तिथे मला त्यांनी दिला. तर तिथं चायनीज लोक बी आले होते आणि एक चायनीज माणूस आला होता. ते बोलत नव्हते कुणाशी, पण माझी सवय आहे, मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी एका म्हाताऱ्याला पकडला, त्याला चहा बी पाजला. त्याला इंग्रजी येत होतं तोडकं मोडकं, मला जेवढं येतं तेवढंच त्याला येत होतं. मी त्याला विचारलं की व्हॉट इज गोईंग ऑन देअर. म्हटलं गोईंग ऑन वेल. सो व्हॉट इज हॅपनिंग देअर. डेव्हलपमेंट इज सो ग्रेट, बट व्हॉट इज द लाईफ देअर. लाईफ इज बिट डिफिकल्ट. I myself 75, waiting for death. काय म्हणला, मी 75 वर्षाचा आहे. मी आता मृत्यूची वाट बघतोय. मला काही जगावंसं वाटत, चीनमध्ये जगावंसं वाटत नाही. स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं केलं नाही ना की माणसांना जगावंसं वाटत नाही. त्यांनी तिथं समाजवादी क्रांती केली, इकडे न्यू डेमोक्रॅटिक क्रांती केली. दोघांचेही राज्य जे आहेत ते भांडवलशाही, म्हणजे राज्य भांडवलशाही आहे. राज्य समाजवादापेक्षा तिथं आता काय झालेलं आहे, राज्य भांडवलशाही आहे. आणि नुसती भांडवलशाही नाही, साम्राज्यवादामध्ये परावर्तित झालेले आहे. आता ते अमेरिकेला आपल्याला वाटतं की अमेरिका साम्राज्यवादी आहे. अमेरिका साम्राज्यवादीच आहे. ते ट्रम्प तात्या, ते कसं आहे बघा ना तुम्ही, रोज एक काय काय बोलते. ते एका ठिकाणी नाही, ते काय बोलते का तुम्हाला एवढी टेरिफ, मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी बोलते. मग मी बारकाईनं त्याला बघितला, बारकाईनं त्याचा चेहरा बघितला. अर बोललो, ह्याला तर ॲडमिट करायला पाहिजे. यो गडी ॲडमिट करण्याच्या लायकीचा आहे. कारण मी काय डॉक्टर नाही, पण भगत आहे. त्यामुळे बारकाईनं बघितलं, म्हणलं ह्याला मोठ्याच कुठल्या तरी गोष्टीने झपाटलेला आहे. आणि त्याचं सगळं पेट्रो डॉलरनी झपाटलेला माणूस आहे. त्यामुळं ह्याला लवकर ॲडमिट केला पाहिजे. आता तिकडे ते बॉम्ब घेऊन बसले, चायना इकडं बॉम्ब घेऊन बसले, मध्ये आपण आहे. आता आपलं तर तुम्हाला माहिती आहे, ते तिकडे ते बोलते, ते तात्या बोलतो, ओ इकडे बघा, बघते, हो हो. म्हणलं काय आहे, म्हणलं इपिस्टन फाईल आहे. तर मग म्हणतो काय करू, नाचा. म्हणतो नाही, म्हणतो वाचा. नाही म्हणलं वाचत नाही, नाचतो. आता एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या मोठ्या प्रगत देशाचा नेता जर ट्रम्प होतो, तर आपल्या देशाचा नेता म्हणजे असंच असलं तर काय वाईट, म्हणजे तेच आहे ना. म्हणजे काय आपण काय कुणाच्या, अहो ते तसे तर हे बी असंच आहे. आणि जगात तुम्हाला वाटत असेल की लय चांगले लोक आहे. मी आता युरोपला जाऊन आलो, अमेरिकेत जाऊन आलो. मी जरा विचारलं, तिथे जे लोक आहेत त्यांना विचारलं की
हाव इज युअर प्राईम मिनिस्टर. तर ते बरेच लोक बोलतात हा सीम्स टू बी मेंटली इल. आजारी आहेत. आपल्याकडे पण आजार आहे. आपल्याकडे फक्त पंतप्रधानांना आजार आहे का? अहो खाली लय आजारी आहेत. आपल्यातले बरेच लोक आजारी आहेत. या बाजूला आजारी आहेत किंवा त्या बाजूला आजारी आहेत. हे जरी असलं, आता नेमकं करायचं काय असा जो मुद्दा आहे, तिथे एक नियम लक्षात ठेवा की जो करत नाही तोपर्यंत आपल्या राज्य सत्ता किंवा आलेलं राज्य हे टिकत नाही. कालचे निकाल हे त्याचं एक पुरावा आहे. सातत्यानं आम्ही मांडणी करत होतो की बाबा हो, अर्थव्यवस्था बदलली, चांगली गोष्ट आहे, अर्थव्यवस्था बदला, राज्यव्यवस्था चांगली करा, पण आपलं स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं करा. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर आम्ही आंबेडकरवाद्यांनी सुद्धा सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून आज आमच्या बाबासाहेबाच्या महाआरती होते आणि आम्ही बघत बसतो. त्यातला गंगाधर आयरे बोलले ते बरोबर आहे, पण ना बाबासाहेबाची महाआरती ते दिवे सोडले मुंबईत. आता कोण भिक्खू संघात आलेत ते आता चेकिंग चालू आहे, करणार आम्ही. पण बाबासाहेबांनी जी सांस्कृतिक राजकारणाची दिशा दिली होती तिचा विकास आम्ही करू शकलो नाही. डाव्यांनी ते केलं नाही. ते शरद पाटील नावाचे एक मोठे इतिहासकार होऊन गेले. ते म्हणाले की असं का होतंय, तर आमच्या नेणिवा आणि जाणीवा ब्राह्मणी आहे आणि ऐकायला तयार नव्हते. लेफ्टनी ऐकलं नाही आणि म्हणून मी DL कराड होते. 14 तळ्याला सत्याग्रहाच्या वेळेस आम्ही एकाच स्टेजवर होतो आणि तिथं मी सांगितलं की बाबा हो, आता हे असं समोर दिसतं आहे, इन्क्रोचमेंट चालू आहे, सगळं जाईल हातातनं, निदान आता तरी एकत्र या. म्हणजे आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमीच म्हणतो की आमच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. आमचे नेते काही एकत्र येत नाहीत आणि येण्याच्या परिस्थितीत पण नाहीत. पण निदान आमचा आंबेडकरी समाज जो आहे तो एक आहे. समजा मी तुम्हाला सांगतो, भले कुणाचे रामदास आठवले बरोबर आता मतभेद आहेत, भले कुणाचे बाळासाहेबांच्या बाबतीत मतभेद आहेत, असू शकतात, पण तुम्हाला मी एक सांगतो, बाळासाहेबांच्या नुसतं हाताला खरचटलं ना तरी आम्ही अख्खा महाराष्ट्र काय करू ते तुम्हाला माहिती आहे. हां, म्हणजे बाळासाहेबांवर मतभेद असणारे लोक आहेत. रामदासला कुणी काय करू द्या, ठीक आहे, त्या चुकीच्या कविता वाचतात, चुकीच्या ठिकाणी वाचतात. अहो पण ते आता त्यांचं ते राजकीय भानगड झालेली आहे त्यांची, होते माणसाच्या हातनं. म्हणजे मी त्याचं समर्थन करत नाही. अहो मित्र आहेत माझे, ते एका हॉस्टेलमध्ये एका ताटामध्ये जेवलेलो आहे. रामदास आठवले, पूर्वीचे रामदास आठवले दादा लय चांगला माणूस आहे. हे नादाला लागला चुकीच्या, म्हणजे बेवड्याच्या नादाला लागल्यानंतर कसं होते, हे बेवडं झालं चुकीच्या नादाला. म्हणजे द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कावं झाला संगतीमुळं. आणि ती संगत द्यायचं काम हे शरद पवारांनी ते सगळ्या लोकांनी केलं. त्यांना तिथून रस्त्यावरनं उचलून तिकडे घेऊन गेले. तेव्हा मी सांगत होतो, त्या मिटिंगमध्ये मी होतो. मी म्हणलं रामदास जाऊ नको तिकडे, साधा कार्यकर्ता पाठवू आपण आणि समाज कल्याण मंत्री बनवू आणि जेव्हा वेळ येईल तेवढं माघारी घेऊ. ते म्हणले नाही, साहेबांनी सांगितलं तुम्हालाच, म्हणजे मलाच करायला सांगितले. त्याच्यातमध्ये फक्त अरुण कांबळे आणि आम्ही होतो. मी म्हणलं रामदास आठवले साहेब तुम्ही जाऊ नका. अरुण कांबळे आणि आमचं पण ते गेले. ठीक आहे, आम्ही काय रामदासची दोस्ती तोडली का? ठीक आहे, आजही रामदास आठवले यांची शुगर वाढली, काय झालं मला कळलं, कारण मी हॉस्टेलला एकत्र राहिलेलो आहे. तर मी जातो, ते तिथं गेल्यानंतर तेही म्हणतात मला म्हणजे आता ते काय करतात की ते
कवितेतच बोलतो ते. मी त्या दिवशी मी गेलो, लय जास्त काहीतरी झालं, मला फोन आला कार्यकर्ते, दादा राम साहेबांची तब्येत जरा खराब दिसते. तर मी त्यावेळेस ते उद्धव ठाकरे आहेत ना, ते काहीतरी ते सांस्कृतिक काय करायचं त्यांचं चाललं होतं. मी म्हटलं बाबा तुम्ही तुमच्या आज्याबरोबर जा, सगळं ठीक होईल. आणि मग ते माहीत पडलं की बाबा रामदास आठवले आलेले आहेत आणि त्यांची तब्येत. मी गेलो, मग गेल्या मला आलं बसलं आणि मला म्हणला, म्हणजे म्हणाले काय, आता मी थोडंसं आमचे जवळचे मित्र असल्यामुळे चुकून असा एकेरी उल्लेख होईल, पण ते माफ करा. तर ते म्हणाले की काय करता सध्या. तर मी म्हणलं माणुसकीची शाळा चालवतो. ते म्हणले तुम्ही चालवा माणुसकीची शाळा, पण आमच्यावर टीका करणे टाळा. अरे अहो त्यांना कळलेलं लोकांचं मेंटल स्टेटस काय आहे. आता तुम्ही हसता ना, त्याचे 25 कविता करतात एकाच वेळेस, चुकीच्या ठिकाणी पण कविता करतात. पण आंबेडकरी जनता ही आहे, मतभेद आहेत, पण आम्ही हे जे आमचे कुणी नेते आहेत निर्णया मार्गाला गेलेले आहेत, तरी पण आम्ही जातीव्यवस्था या देशात त्यामुळं असेल, पण आम्ही एक आहे. आणि जे काही लोक आमच्याकडे बाबासाहेबाच्या आरत्या बिरत्या समरसता बिमरसता घेऊन आलेले आहेत, ते लोक पण सांगतात निरंजन की आम्ही सगळ्यांना गुंडाळू शकतो, फक्त तुम्हाला गुंडाळू शकत नाही. कुणालाही गुंडाळू शकतात. अहो त्यांनी बंगालमध्ये कुणाकुणाला गुंडाळला. आता निरंजनने सांगितलं ती ममताताई, अहो ते काल परिस्थिती लय खराब झाली. आता ते मुख्यमंत्री पण ते सोडत नाहीत. ते म्हणले आम्ही नाही सोडत, असं आहे ते कार्यक्रम. तर त्यांना गुंडाळलं. आता जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना खाणार, हे मी पहिल्यापासून 30-40 वर्षापासून सांगतोय. जाऊ नका, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना झरीला भाई, चोर चिट्टर बैठे. मला पहिलंच माहिती आहे. आणि मला 94ला साहेब गाणं मी 94ला लिहिलं. तेव्हा माझे मित्र म्हणले अरे संभा असं होणार नाही. अरे म्हणलं मी भगत रे भगत. डिटेल, कारण माझे गुरुजी चांगले आहेत. माझ्या गुरुजींनी काळाच्या पलीकडे बघायला शिकवलं. आणि ती जी दृष्टी आहे ती माझ्याकडे एवढी नाही आहे, पण काय काय गोष्टी मला दिसतात. आता हे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे, तर मी त्यांना पहिला फोन आला तेव्हा निरंजन म्हटलो की कृपया इव्हेंट करणे थांबवा. इव्हेंट होतात ना, इव्हेंटची मुवमेंट होत नाही. इव्हेंटची मुवमेंट होत नाही. आपण मुवमेंट करू. ते म्हणले एक इव्हेंट तर होऊ द्या, नंतर मुवमेंट करू. आणि आता मी महाराष्ट्रभर फिरलो तर मी तुम्हाला शब्द देतो. आज मी 68 वर्षाचा आहे. आय एम 68. एक पाय माझा गेलेला आहे, म्हणजे सैनिकाचा एक पाय युद्धात गेलेला आहे. पण मी या साहित्य संमेलनानंतर फिरणार आहे, मी जाणार आहे. मी त्या दिवशी CPIचे नेते आपले हां ते आले होते. CPMचे CPIचे पण मला भेटले. डॉक्टर कांगो, त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला, मला पुरस्कार दिला जना गावांकर. तेव्हा मी कांगोंना बोललो की मला तुम्हाला भेटायचं आहे. ते म्हणले महाराष्ट्राच्या लिडरशिपला भेटलं तरी चालेल. आता ते अशोक ढवळे माझे मित्रच आहेत, म्हणजे कॉम्रेड सुभाष लांडे ते माझे मित्रच आहेत, आणि ढवळे पण मित्र आहेत, आणि बाकीचे होते डॉक्टर पण माझे मित्रच आहेत. त्यांना मी जाऊन भेटणार आहे आणि त्यांना मी एक सांगणार आहे. ते फक्त तुम्हाला नाही, बाळासाहेबांकडे पण मी जाणार आहे. बाळासाहेब मला काय समजतील ते समजतील. जरी मला उठून त्यांनी जरी काही 4 शिव्या दिल्या तरी मी ऐकणार आहे. माझी तयारी आहे. मी जाणार आहे. मी त्यांच्याकडे जाणार आहे. मी CPIकडे जाणार, CPMकडे जाणार, मी सगळ्या समाजवादी लोकांकडे जाणार, मी स्त्रीवादी सगळ्या गटांकडे जाणार.
पर्यावरणवाद्यांकडे जाणार आहे, तृतीयपंथीच्या संघटना आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. कारण ज्यांनी तुम्हाला वेगळं समजत नाहीत ते तुम्ही स्वतःला का वेगळं समजता. त्यांनी पहिले जे मारले ते दाभोळकर, ते कुठल्या विचाराचे होते? हां, समाजवादी होते. समाजवादी पहिला मारला, त्यातल्या त्यात ब्राह्मण मारला. बघा, ठीक आहे, मारला. दुसरं कुणाला मारलं? पानसरे. ते कुठल्या विचाराचे? हां, साम्यवादी. ते साम्यवादी, त्यांना मारलं. त्याच्यानंतर आंबेडकरवाद्यांची रोज पोरं मारतायत, रोज मारतायत. आमची पोरं रोज मारतात देशभरात, पण त्यांना शहीद म्हणून त्यांना ओळखच मिळत नाही. कुठं मारून फेकून देतात, पत्ता लागत नाही. ते फरक करतायत का? ते फरक करतायत का? अरे ते जर फरक करत नाही तर तुम्ही स्वतःला वेगळं का समजताय? ठीक आहे, राजकीय दृष्ट्या मतभेद आहेत, असू द्या, असतात. पण तुमचं सांस्कृतिक दृष्ट्या काय मतभेद आहे? CPI, CPM, समाजवादी, आंबेडकरवादी यांच्यामध्ये सांस्कृतिक दुही काय आहे? अर्थात ते काय नाही तर या ना एकत्र सांस्कृतिक दृष्ट्या. आणि किती उशीर झाला आता. आमच्याकडे लाखो म्हणजे हजारो संघटना आहेत, इतक्या संघटना आहेत का काही विचारू नका. पण त्यांची परिस्थिती कशी आहे माहिती आहे? ते मेडिकलचं डे अँड नाईट दुकान असतं ना, ते रात्री 24 तास उघडं असतं. तिकडं कुणी येत नाही आणि ते दुकान बंद होत नाही. आणि त्या मेडिसिन मला सांगितलं, अरे बाबा गिऱ्हाईक येत नाही, तू का ठेवलं? म्हणलं आलं तर. बरं, त्याच्याकडे जे दुकानात आहे तिथं समजा गिऱ्हाईक आलं तर पाहिजे ते औषध पण नाही त्याच्याकडं, नुसतं दुकान उघडं आहे. आपल्या एवढ्या संघटना आहेत, त्यांची दुकानं उघडी आहेत, पण तिकडं कुणी येत नाही. कशाला ठेवले? जसा भांडवलदारांना पुंजी, पैसा त्याची हवा असते, आम्हाला याची मालकी पाहिजे, संघटनांची मालकी पाहिजे. अरे कशाला पाहिजे? त्यांनी पार तोडून मोडून टाकलं ना, काय राहिलं नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी आहे. बाबासाहेबाचे जे जे काय होतं, जे गड किल्ले आमचे होते, सगळे तहेस नहेस करून टाकले. CPI, CPMची फक्त आता ऑफिसर राहिलेत, काही लोक लढतायत. मला रिस्पेक्ट आहे, आय रिस्पेक्ट, बिकॉज मी तुमच्याबरोबर आहे. पण काही हे शिल्लक ठेवणार नाही. आणि म्हणून राजकीयदृष्ट्या तुम्ही उभे राहा, सेपरेट राहा, काही बिघडत नाही. पण सांस्कृतिकदृष्ट्या आपल्याला सगळ्यांना एक व्हावं लागेल. आणि त्याची दिशा काय असणार आहे? त्याची दिशा हे पर्यायी सांस्कृतिक राजकारण. आता ते काय असणार आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, एकदम थोडक्यात. संघ परिवारानं 100 वर्ष काम केलेलं आहे. त्याचा पाया काय आहे? सांस्कृतिक राष्ट्रवाद हा त्यांचा पाया आहे. त्याचा तर इतिहास सांगत बसत नाही की संघ परिवारानं काय काम केलं, कसं काम केलं, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण बाबरी मस्जिद पाडल्यानंतर म्हणजे सांस्कृतिक अधिसत्ता निर्माण केली, कल्चरल हेजिमनी निर्माण केली आणि त्याच्या पायावर राज्यसत्ता आणली. आणि आता त्यांचं म्हणणं आहे, आम्ही जाण्यासाठी आलोच नाही. कारण त्याचा सांस्कृतिक पाया भडभक्कम आहे आणि तो आहे सांस्कृतिक राष्ट्रवादाचा. हे सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय हे तुम्ही सगळे इंटेलेक्च्युअल आहे घरी जाऊन, कारण मी याच्यावर 1 तास बोलू शकतो की त्याची निर्मिती कशी झालेली आहे, त्याचे कंपोनंट्स काय आहेत, ते कसं काम करतात, ते मी माझ्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे.
सांस्कृतिक राजकारण हा त्यांचा पाया आहे. आणि बाबासाहेबांनी आणि अँटोनिओ ग्राम्सी या दोघांनी आणि महात्मा फुल्यांनी एकच गोष्ट सांगितलेलं आहे. ते म्हणाले की सत्ता ही फक्त राजकीय सत्ता नसते. राजकीय सत्ता ठेवण्यासाठी तुमच्याकडे सांस्कृतिक सत्ता लागते. नुसत्या बंदुकीनं आणि गोळ्यानं आणि पोलीस आणि मिलिटरीनं सत्ता राहत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची सांस्कृतिक सत्ता लागते. एक गोष्ट सांगायचं तर एक वाळत जातो असा पार किडका होतो. ते सगळे लोक राणी पण म्हणती काय चोर बॉडी झाली काय तुमची काय एवढे बारीक झाला म्हणे. अरे म्हणलं मला कळतच नाही तर काय झालं, माझी तब्येतच खराब आहे. हळूहळू राजा खोकायला लागतो, वाकायला लागतो, कुठं निर्णय गोष्टी करायला लागतो, ज्या करू नये तिथे करायला लागतो. याला दरबारी लय टेन्शनमध्ये जातात. ते म्हणतात राजे नेमका रोग काय आहे. तर तिथले डॉक्टर असतात त्याचे वैद्य, ते चेक करतात. त्यांना रोगाचं काही कळत नाही. मग परदेशातनं एक वैद्य येतो आणि तो चेक करतो, म्हणतो रोग सापडला. तर म्हणले काय नाही म्हणले राजाच्या रक्तात प्रॉब्लेम आहे. बरं म्हणलं काय उपाय. अरे म्हणलं लय सोपा उपाय. तर म्हणले काय. तर मला राजधानीच्या बाहेर एक तळ आहे. तर म्हणलं हो आहे ना, तिथं राजहंस आहेत. म्हणलं आहे ना, बस फक्त एका राजहंसाचं रक्त आणा, राजाच्या अंगाला चोळा, एकदम ठणठणीत बरा होईल. आता तो राजाच तो मग ते सगळ्या सैनिकांना बोलवतो, सेनापतीला बोलतो सैन्य घ्या, त्या तळ्यावर जा. बोला सर बोला. तर जा म्हणलं तळ्यावर जा. तळ्यावर तो सैन्य सगळं ड्रेस घातलेले सैन्याचे, हातात बंदुका ह्या त्या. आता त्या तळ्याची अरेंजमेंट अशी असते म्हणजे त्या राजहंसाची की त्या तळ्यात 7 माळाची माडी असते. 7 माळ ताळाची माडी असते. जर काही संकट आलं तर ते सगळे राजहंस त्या 7 माळ्याच्या त्या माडीमध्ये बसतात लपून, कोणाच्या बापाला सापडत नाही. आता ते सैन्य ते पोहत असतात, बघतात तर एवढं मोठं सैन्य तळ्याकडे येते. अर बोलले काहीतरी भानगड आहे. अरे म्हणले बंदुका म्हणले चला. त्यांचा नेता सांगतो चला माडीत. सगळे जातात. हे येतात, पाण्यात बॉम्ब टाकतात, बंदुकाच्या गोळ्या घालतात. एक राजहंस मिळत नाही. जातात परत. राजा म्हणतो मिळालं का. तर म्हणले नाही. अरे म्हणले जास्त सैन्य घ्या, मिसाईल घ्या. ते काय ते आता युद्ध चाललंय ते मिसाईल नाही का, ते काय कुठले मिसाईल बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब, ते सगळं घ्या म्हणे. ते टाका त्याच्यावर. आणि एक तर पकडायचं आहे म्हणे, एकच पाहिजे. ह्यात ज्या आयला म्हणलं सापडत नाही म्हणे. नाही ना मला काय बी करा, मरायची वेळ आली. दुसऱ्या दिवशी ते सगळं मिसाईल विवानं घेऊन जातात. सकाळी राजहंस पोहत असतात. वरती हेलिकॉप्टर फिरतं. ते बॉम्ब टाकायचं विमान. बोलले अरे याला बेकार आहे म्हणलं. वर आलंय 7 माळाची त्या माडीमध्ये शिरतात, सापडत नाही. वरनं बॉम्ब टाकतात, काय करतात काहीच नाही. एका राजहंसाचं रक्त मिळत नाही. परत जातात तर तिथं एक त्याचा सल्लागार असतो. तो म्हणतो राजे लय चुकीचं काम करताय तुम्ही. म्हणले मिलिटरीचे कपडे, हातात बंदुका, मिसाईल हे नाही हो म्हणले, चालणार नाही. ती 7 माळाची ती आहे ना, त्या माळ्याची जी माडी आहे त्या माडीत जातात म्हणे. ते सापडणार नाही म्हणे. तुम्हाला तर मरायचं का मग. नाही म्हणला. लय सोपा उपाय. तर म्हणले काय. ते म्हणले ह्या मिलिटरीचे कपडे आहेत ना ते बदला. तर म्हणले काय करायचं. काय ना म्हणला कफन्या घाला, हातामध्ये कमंडलू द्या, प्रत्येकाच्या इकडे एक सुरी द्या आणि दाढ्या बिड्या सगळं बनवा.
सगळ्या न्हाव्यांना अरेस्ट करतात, सगळ्या दर्जी लोकांना अरेस्ट करतात, रातीत कफन्या बिपण्या कमंडलू बिंबंडलू सगळे व्यवस्थित. सकाळी सूर्य उगवला असा सकाळी सकाळी साधू महाराज चाललेले आहेत. असं ऊन पडलेलं आहे कोवळं, आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये ते राजहंस विहार करतायत. ते बघतात, अरे वा 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 म्हणले. 12 आणि 12 24 वर्ष आपण इथं राहतो, पण साधू महाराज कधी आले नाहीत. आले ते आले मेळ्यानं आलेले आहेत. वा 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 म्हणले. आतमध्ये पोहत असतात, ते काठाला येतात, साधू येतात. ते म्हणले साधू महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून प्रत्येक राजहंस साधूच्या पाया पडा जातो. ते सुरी काढतात, सुरी मुंडकं काढतात, मुंडकं कापतात, आणि प्रत्येकाच्या कमंडलूमध्ये रक्त घेऊन जातात. एवढे तर राजहंस कापायची काहीच गरज नव्हती, एकाचंच पाहिजे होतं. पण एकाच्यानं भागलं नाही तर राजाला आणतात, रक्त सोडतात. राजा 10-15 मिनिटात ठणठणीत बरा. आपल्या देशाच्या जनतेचा राजहंस झालेला आहे. मग जर या पद्धतीनं जी सांस्कृतिक आयुध आहेत ती लय डेंजरस आहेत. धर्म, अहो धर्म बाबासाहेबांनी आम्हाला पण सांगितलं, पोकळीमध्ये आपण जगू शकत नाही. आम्ही धर्मांतर केलं, कारण आम्हाला पोकळीत जगायचं नव्हतं. भले काही बुद्धाचं आम्ही करत असतो, आता करतोच चुकीचं, पण ते आहे आमच्याकडे. तेवढं बिहार आहे. नमो तस्स भगवतो, हरवतो, सापडतो, सगळं आम्ही व्यवस्थित आहे. मी व्यवस्थित आहे आम्ही. काय लोक बोलतात नाही नाही धर्म नको. अरे बाबा, हत्यार आहे ना धर्माचं. धर्मसदृश्य काहीतरी उभं केलं. बाबासाहेब काही असेच होते काय? आम्हाला बुद्धाच्या पायाशी ठेवलं, बुद्धाच्या ओटीत टाकलं. त्या महाकारुणी तथागत गौतम बुद्धाला आमचे काही चुका आहेत, आम्ही ओळखू शकत नाही, आमचा एवढा अभ्यास नाही, पण आमचे तयार होत आहेत ना माणसं. का हो करुणासागर, आमच्यात माणसं तयार होते ना, त्याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे ना. म्हणून जी संस्कृतीचे हत्यार आहेत, काय आहे? तत्त्वज्ञान. आपल्याला पर्यायी तत्त्वज्ञान उभं करावं लागेल. हे पर्यायी तत्त्वज्ञान जे आहे, नव्या प्रश्नाला जुनी उत्तरं देऊन चालत. प्रश्न नवा असला तर उत्तर पण नवीनच पाहिजे. आता मी इथं गौतम बसलेला आहे, त्यांनी मला भेटले बोलला, यार बहुत जाडा हो गया तू. तुम्ही म्हणला आता त्या काळात मी जी पॅन्ट घालत होतो, म्हणजे गौतम जेवढा माझा मित्र होता 40 वर्षापूर्वी, ती जी पॅन्ट घालत होतो आज जर घातली तर माझी लाज राहील का? अहो काळ बदलला, माझी तब्येत बदलली, मग कपडे पण नवी शिवले ना मी. आजच्या काळात त्या परंपरेचा विकास करावा लागेल, आणि त्याची मोठी परंपरा आहे, अवैदिक परंपरा आहे ना. त्या अवैदिक परंपरेचा विकास करून आजच्या काळाची उत्तरं काढली पाहिजेत. धर्मसदृश्य काही ना काहीतरी उभं करावं लागेल. आणि मी फार चांगला विचार केला. मी म्हटलं आपला या धर्मात मी अस्पृश्य आहे, मी अस्पृश्यतेचे चटके सोसलेत. मला देवळात जाऊ दिलं नाही माझ्या लहानपणी, मला मारलेला आहे, मला वर्ण पाणी दिलेलं आहे, मला कुत्र्यासारखा मारलेला आहे. मी देवळात गेलो तेव्हा मला भजनाचा नाद होता. दादा सांगत नाही तो प्रसंग, तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल. त्यात काय माणसाची चूक नाही आहे ज्यांनी मला मारला, त्याच्या विचाराची चूक आहे. मला माणसाने नाही म्हणून मारला, त्या माणसाने नाही मारला म्हणून मारला मला. मी मोठा झालो, मी सगळ्या चळवळी बघितल्या, आणि मी बाबासाहेबांकडे गेलो. आणि मी लक्षात आलं माझ्या की हे माझं नाही, हे माझे गुरुजी जे बोलत आहेत ते बरोबर आहे. मी धर्मांतर केलं. ज्यांना या भानगडीत राहायचं नाही, संबंध ठेवायचा नाही, तुम्ही अस्पृश्य असा, परंतु जर एखादी परंपरा तुम्हाला गुलाम बनवत असेल आणि
भयानक गुलामगिरी काय माहिती आहे? स्वीकृत गुलामगिरी, स्वीकृत. आपल्या देशातले मेजॉरिटी लोक हे स्वीकृत गुलाम आहेत. माझ्याकडे वेळ नाही ना, तर तुम्हाला मी ना ती एक गोष्ट सांगितली स्वीकृत गुलामीची. तर सांगतो मी. युरोपमध्ये मध्ययुगातली गोष्ट आहे. युरोप सांगू का? हां. तर मध्ययुगामध्ये युरोपमध्ये मोठी मोठी शहरं होती आणि तिथं कुणी पण या, काम करा आणि श्रीमंत व्हा. साधा नियम होता. कुणी बी या. आपल्याकडे कसं आहे की कुणी येऊन श्रीमंत होऊ शकत नाही. आम्हाला बंदी आहे. समजा मी मराठा आहे, तर मला दुसऱ्याचं काय करता येत नाही. मला शेतीच करावी लागते किंवा सैनिकांमध्ये जावं लागते. तसं युरोपमध्ये नव्हतं. युरोपमध्ये खूप चांगलं होतं. म्हणजे ओपन होतं. या आओ काम करो, बडा हो जाओ. तर एक लोहार येतो, लोखंडाचा कारागीर. तो येतो 5-10 वर्षामध्ये इतकं चांगलं लोखंडाच्या वस्तू बनवतो. संपूर्ण युरोपात त्याचं नाव होतं. इतक्या चांगल्या वस्तू आणि मार्केटमध्ये त्याचा बोलबाला. तो थोड्या दिवसामध्ये नगरसेठ होतो. पैसा प्रचंड. आता नगरसेठ झाला तर तिथं ही एक चांगली गोष्ट होती की कुणी पण या, काम करा आणि मोठे व्हा. दुसरी एक वाईट गोष्ट तिथं होती. रानटी टोळ्या यायच्या आणि अख्खं शहर तहस करायचे आणि जेवढे नगरसेठ आहेत त्यांना पकडायचे आणि पकडून त्यांचा कडेलोट करायचे. हे लय वाईट होतं. तर जे एकदा काय होतं, तो श्रीमंत होतो, नगरसेठ होतो आणि अशी टोळी येते, टोळ्या येतात आणि शहरामध्ये शिरतात, तहस करतात शहर. त्या सगळ्या नगरसेठ लोकांच्या मुलाबाळांना कापून टाकतात आणि त्या नगरसेठ लोकांना धरतात आणि बेड्या घालून आता ते कडेलोट करायला घेऊन जातात. जरा पाणी पितो. आता 40 लोक असतात. 40 एकमेकाला बांधलेले. आता सगळे लोक रडत असतात. त्या टोळीच्या मालकाला अरे बाबा, मारले बायका पोरं, पैसे घेतले, आता आम्हाला सोड ना, जीव नको रे घेऊ म्हणे. आणि रडत असतात. आणि ते बरं नथिंग डुईंग बोलले, नाही नियमच आहे म्हणे. आता हा लोहार पण त्यात असतो. तर तो त्याला ज्याला बांधलेला असतो ना, तो रडत असतो मोठ्यानं. थोड्या वेळानं लक्षात येते की हा रडत नाही. बोला तू का रडत नाही रे? काय नाही, तो बघतो त्याच्याकडे आणि थोडंसं दुर्लक्ष करतो. अरे बोलला तू रडत का नाही? तुला जीव प्यारा आहे का नाही? तर काहीच नाही, तो गपचीप असतो. आता ते तिकडे नेतात, तिकडे ते कडेलोट करायला एकाला टाकाय सुरुवात करतात. अरे बोलतो आता तरी रड, अरे तू बोल काहीतरी. तर तो मनातल्या मनात काय विचार करत असतो, त्याची एक सवय असते. तो फेमस का असतो? कारण तो वस्तू बनवतो आणि त्याच्यावर सही असते, शिक्का. आणि ते शिक्का बघून लोक विकत घेतात. त्याच्यामुळे तो श्रीमंत झालेला असतो. आणि तो लोखंडाचा कलाकार आहे. त्याला वाटतं काय लोखंडच आहे ना हातामध्ये, तोडून टाकीन मी आणि पळून जाईन. हे तोडणार, निघून जाणार. आणि जसं ढकलायची वेळ येते तसा तो बेडीकडे बघतो. तर त्याच्यावर त्याची सही असते आणि मग तो रडायला लागतो. दुसऱ्यानं लादलेली गुलामी एक वेळेस आपण फेकून देऊ शकतो, पण स्वीकृत गुलामी जी आहे ती फेकून देणं लय अवघड आहे. आणि ती गुलामी बनवण्याची एक मेथड आहे, त्याची एक प्रोसेस आहे. हे सांस्कृतिक गुन्हेगाराची मोडस ऑपरंडी मी त्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे. हे कसं करतात? स्वीकृत म्हणजे संमती, म्हणजे रिप्रोडक्शन, म्हणजे संमतीचं उत्पादन काढतात. म्हणजे काय बोलतात त्याला, हे कन्सेंट निर्माण करणं. आणि त्याची एक मेथडॉलॉजी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट. हे असा भाव पाहिजे. मी आता म्हातारा झालो, हे तरुण आहे इकडे, याला सगळं माहिती आहे. यो घडी बरोबर आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट त्याची एक मेथडॉलॉजी आहे निरंजन. आणि ती भारतातली मेथडॉलॉजी मी शोधून काढली. तेवढा एक शोध मी लावलेला आहे. हे बाबासाहेबाचा चेला आहे मी. बाबासाहेबांनी किती नियम काढले, मी एकतर काढू शकतो का नाही? तर त्याची एक मेथडॉलॉजी आहे. ती ब्राह्मणी मेथडॉलॉजी मी शोधून काढलेली आहे. ते कसं करतात ते आता सांगत नाही, तर तुम्ही साताऱ्याला येणार नाही.
ही मानसिक गुलामगिरी इतकी भयानक असते की एकदा त्या म्हणजे वाळवंट असतं ना, वाळवंट, त्या वाळवंटामध्ये हत्तींची झुंड आपलं उंटांचं घेऊन जातात व्यापारी आणि 50 उंट असतात आणि ते 50 उंट रात्री होते तर ते बांधायला लागतात ना, नाही तर निघून जातील. आता ते बांधायला सुरुवात करतात ते व्यापारी. पूर्वी तर व्यापार असा चालायचा ना माळवंटातनं, तेव्हा एक दोरखंड कमी पडतं तर तो मालकाला बोलतो, तो बांधणारा बोलतो, मालक 49 लोकांचे मिळाले, 49 उंटाचे मिळाले पण एक नाही, आता काय करायचं, हे पळेल ना म्हणले रात्रीचा. तुम्हाला काय नाही, तसं काय करू नको, नाही पळणार, तू फक्त ॲक्टिंग कर. तुम्हाला काय करायचं, म्हणलं असा ना खुटी ठोकल्यागत कर, असं दोर बांधल्यागत कर, असं आणि गळ्यात बांधल्यागत असं कर. म्हणजे मायमिंग केलं त्याने. उंट पण त्याला व्यवस्थित त्याने केलं सगळं. आता सकाळी निघाले, सूर्योदय झाला, निघाले, 49 उंट निघाले, एक तिथेच आहे. तर तो नोकर बोलतो की अरे याला बांधलाच नाही तर हा निघत का नाही. अरे म्हणला ती ॲक्टिंगच भारी पडली ह्या. आता परत जा, आता सोडायची ॲक्टिंग कर. आता जातो, पहिला जातो त्याची सोडायची ॲक्टिंग करतो, मग खुटी उपटतो, तसा तारा 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 तो उंट त्या कळपात जातो. हा प्रयोग तुमच्यावर रोज होतो, रोज. हा रोज प्रयोग आहे. हे ते जे काय टी व्ही आहे, सोशल मीडिया आहे, अमुक तमुक येडे आहेत काय. वे नेट पे बैठे भाई, वे जेट पे बैठे है भाई, इंटरनेट पे बैठे है भाई, जंबो जेट पे बैठे है भाई, खाली पेट हम बैठे है भाई. अरे ज्याची चूल बंद त्याची अक्कल बंद, ज्याची चूल बंद त्या हम खाली पेट आहे. सगळा मारा चाललेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट आणि ती गुलामी ऋतून, नव्या काळातली गुलामी तुमच्या डोक्यावर, मेंदूवर काम करते. म्हणून तुम्हाला धर्मसदृश्य, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाज काढला, बाबासाहेबांनी नवायन काढलं. तुम्ही या सगळ्या लोकांना एकत्र करून नवं धर्मसदृश्य काहीतरी उभं करूया ना. आम्हाला गरज नाही आहे, तुम्हाला गरज नाही आहे, कारण तुम्ही सद्विवेकी माणसं आहात. तुमची जी तर्कशास्त्र आहे, तुमची बुद्धी एकदम शार्प आहे. पण माझी माय नाही ना हो तशी. दिवसभर काबाड कष्ट करते, तिनं कुठं तर्कशास्त्र, कुठं काय, ती आपली दिसला देव पाया पडते, दे देवा तू पण ठीक आणि मी पण ठीक. या माणसांना दुःख सहन करण्यासाठी काय ना काहीतरी लागतं. माणूस माणसाला दगा देतो. म्हणजे समजा आता मी तुमच्या खांद्यावर मान टाकली आणि तुम्ही माझा केसांना गळा कापला, मी कुणाच्या खांद्यावर मान टाकीन? देवाच्याच ना. माझ्यासाठी गॉड इज द सायकॅट्रिस्ट. देव डॉक्टर आहे, कुठला मानस उपचार तज्ज्ञ आहे. म्हणून तर लोक लाईननी उभे राहतात. त्यात हे बाबा बिबा त्यांनी देवाचा व्यापार केला आहे. तुम्हाला धर्मसदृश्य काहीतरी उभं करावं लागेल, पर्याय उभा करावा लागेल. या ठिकाणी सण उत्सवाच्या माध्यमातून हे सांस्कृतिक राजकारण पेरलं जातं. जुने जे सण आहेत त्याच्यावर त्यांनी पुटं चढवलेली आहेत. त्याची पण एक मेथडॉलॉजी आहे, ती पुटं काढावी लागतील. आणि मूळ सण हा देश ऋतूच्या हिशेबाने चालणार आहे. सगळे सण ऋतूच्या हिशेबाने. नंतर देव धर्म त्याच्यात आणून त्यांनी टाकले, त्यांची रोजीरोटी चालू केली आणि गुलामीचा धंदा, मानसिकदृष्ट्या गुलाम करण्याचा धंदा त्यांनी केला. आणि म्हणून आपल्याला सणवार जे आहेत ते आपले घासून पुसून आपले नीट केले पाहिजेत. जे कामातनंच गेलेले आहेत सोडून द्या, नवे सण उत्सव उभे करा. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला फ्रीडम मिळालं ना. त्या दिवशी सकाळी झेंडावंदन करा आणि दिवसभरासाठी फेस्टिवल ऑफ फ्रीडम तयार करू. भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या दिवशी आपण फेस्टिवल ऑफ नॉलेज करू. असे हजारो नवे
अनेक नवे सण उभे करू शकतो. ते उभे करावे लागतील आणि त्याची गरज आहे लोकांना. शिक्षण, पर्यायी शिक्षण उभं करावं लागेल. त्याचे काही प्रयोग चाललेले आहेत. मी माणुसकीची शाळा काढलेली आहे. आपल्याला नवे शिक्षण बाबासाहेबांनी सांगितलं शिका. आणि पण आम्ही काय शिकायचं म्हणजे काय शिकायचं, तर आम्ही कायच्या काय शिकलो. आम्ही माणसं नाही झालो, आम्ही साहेब झालो, पण आम्ही माणसं नाही झालो. लय त्रास झाला आम्हाला. आमच्या माणसांना लय त्रास आहे दादा. तुम्ही येऊन बघा. आमचे साहेब घाबरलेले असतात. तो नेहमी घाबरलेले आहेत. कारण आम्हाला निर्भय बनण्याचं शिक्षण बाबासाहेबांनी जाऊन म्हणलं शिका. आम्ही भयाचं शिक्षण ब्राह्मणांचं शिकलो. आम्ही भयग्रस्त आहोत. म्हणून आम्हाला नवं शिक्षण, खऱ्या अर्थानं जीवन शिक्षण. ते शाळेवर नाव असतं जीवन शिक्षण, पण जीवन नसतं ते. आणि मला तर वाटतं अलीकडं की बाबा ठीक आहे जीवन शिक्षण विद्या मंदिर काढू, पण मला कधी कधी वाटतं मृत्यू शिकवणाऱ्या शाळा काढल्या पाहिजेत. माणसाला मृत्यू कळला तरच त्याला जीवन कळतं. एकदा मृत्यू कळला तर अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण ते आतून कळायला पाहिजे ना. जाणीवान नेणीवांवर काम केलं पाहिजे. नवे पर्याय उभे करावे लागतील. सोशल मीडियामध्ये नवे पर्याय उभे करावे लागतील. तत्त्वज्ञानामध्ये नवा, धर्मामध्ये नवा, संस्कृतीची जेवढी काही हत्यारं आहेत त्या सगळ्यांमध्ये आपल्याला पर्याय उभे करावे लागतील. आणि ते पर्याय उभे करण्यासाठी ते मी जे भाषण लिहिलं आहे ते मला काही जास्त कळत नाही, म्हणजे फार हुशार नाही मी. मला फक्त एवढंच कळतं की काय करायचं नाही. काय करायचं हे मला माहीत नाही, पण एक गोष्ट कळते, हे करायचं नाही. म्हणजे मला लहानपणापासून माझा बाप दारू पित होता. लय दारू प्यायचा माझा बाप. मेला. आतडे बितडे गेले, लिव्हर बिवर जय भीम. मला एक कळलं काय करायचं नाही, दारू प्यायची नाही. आपण हे सवय कुठनं लागेल, जरा काय तर पाहिजे. मग आमचा भगवान बुद्ध म्हणतात सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी. म्हणलं दारू प्यायची नाही. काय करायचं नाही हे मला माहिती आहे. काय करायचं नाही हे कळलं की काय करायचं हे कळतं. तो रस्ता आहे. ही जी संस्कृतीची सगळी हत्यारं आहेत, जे कंपोनंट्स आहेत, त्याचे पर्याय उभे करावे लागतील. आणि हे एका दिवसाचं काम नाही, एकट्याचं तर मुळीच नाही. आणि आता वाढ दिल्यानंतर ते पैसे जातात कुठं ते बघा. म्हणजे त्या आपण दिले ना, पगार वाढवून दिला, पण त्याला आपण संस्कृती दिली नाही. या पैशाचं काय करायचं. बोनससाठी आम्ही रक्त सांडलं. एवढे शहीद देसले साहेब, हे कॉम्रेड देसले, यांनी जन्मभर काम केलं आहे. प्रत्येक भौतिक प्रश्नाला एक सांस्कृतिक बाजू असते आणि ती शोधणं हे नव्या सांस्कृतिक राजकारणाच्या उजेडामध्ये आपल्याला करावं लागेल. आपल्याला हे जर आपण केलं नाही आता, तर आपल्यासमोर जे सांस्कृतिक मोठी भिंत उभी आहे, ती भिंत तोडण्यामध्ये निरंजनला माहीत आहे की राहुल गांधी आले होते आणि त्यावेळेला मी त्यांना भेटलो. ते म्हणाले की क्या करना चाहिए. मैं बोला मैं तो रस्ते पे गाता है, मेरे को क्या मालूम क्या करने का है. तो बोले क्या अभी आप कल्चर के हिसाब से आपको क्या लगता है क्या करना चाहिए. तो मी त्यांना बोललो बाबा तुमचा पक्ष आहे ना आणि दुसरे जे ज्याच्याविरुद्ध तुम्ही बोलता त्या दोघांचे सांस्कृतिक राजकारण वेगळं नाही, एकच आहे. त्यामुळे तुमच्याकडचे लोक कधी तिकडे जातील हे काय सांगू शकत नाही. तुमच्या दोघांचं एकच आहे. तुम्हाला क्या करना चाहिए. मी त्यांना सांगितलं की वी हॅव टू क्रिएट अल्टरनेटिव्ह प्रोग्रेसिव्ह कल्चरल पॉलिटिक्स अँड ही आहे असं. आत्ता या साहित्य संमेलनाच्या नंतर तुम्ही पहिले साहित्य संमेलनाला येताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही गाड्यांनी याल. एक गाडी पुरुषांची जर तुम्ही केली, निरंजन आहे, सगळे बाबासाहेब ननवरे आहेत, माझी बहीण इथं बसलेली आहे, हे सगळे ऑर्गनाईज करणार. एक गाड्यांची केली तर 2 गाड्या स्त्रियांच्या करा. कारण उद्याचं सांस्कृतिक राजकारण हे स्त्रियांच्या पायावर उभं राहणार आहे, गाड्यांच्या नाही.
इथे जे सगळे पुरुष बसलेले आहेत ना माझ्यासहित, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. हा लय बेकार आहे आपण. हा आता बायकात पुरुष असेल तर ते बघता येईल. अहो पण ज्यांच्या स्त्रैणपणा आहे, स्त्रैण आहेत, मी स्त्रैणतेबद्दल बोलतो आहे. पुरुषांमध्ये काही स्त्रैण असू शकतात आणि स्त्रियांमध्ये पण पुरुषी असू शकतात, पण मेजॉरिटी स्त्रिया हेच या देशाच्या सांस्कृतिक राजकारणाचे निर्मायक आहेत. आणि म्हणून स्त्रियांना उभं करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. साहित्य संमेलनानंतर तुम्ही जसं मला सांगितलं, तू मला सांगितलंस, पण तू पण माझ्यासोबत असायला पाहिजे. आपण दोघेजण, मी गाणं म्हणतो, तू भाषण दे. लय फिरून फिरून माझा घसा गेलेला आहे. काल मला बोलता येत नव्हतं, निदान आज मला बोलता आलं. म्हणून तुमच्याशी माझ्या मनातल्या 4 गोष्टी मी बोलू शकलो. मला तुम्ही शांतपणे ऐकलं म्हणून सगळ्यांचे मी आभार मानतो. सर्वांना जय भीम, जय भीम. आता अध्यक्षांचं भाषण ऐका, कारण माझ्यापेक्षा 4 पावसाळे त्यांनी जास्त काढलेले आहे. अनुभवाचे बोल काय असू शकतात. जय भीम.